₹5 भाडे आहे, 50 रुपये जोडतील आहे. मला म्हटले तू चलतोस का रे? म्हटलं नाही, तुला सांगितलं तुझा तर पाठवून. ती मावली 3 दिवस राहिली गाणगापूरला आणि रोज संगमावर स्नान केलं. पण आहे तिथं काय करायचं, दत्ता नमस्कार कर, इकडे फिर तिकडे फिर, रिक्षा मागितली, ह्याला विचार करायच्या. 3 दिवसात दुसरा उद्योग काहीच केला नाही. 3 दिवस फिरली, रिक्षा आहे चाललं खाल्लं, दत्तभोवताला पाहिलं, सगळं केलं, पैसे पण जवळचे संपले आणि बस ती परत गाडीमध्ये पुण्यामध्ये आली. आणि पुढच्या वर्षी ती जेव्हा भेटायला आली त्या महाराज जगता काही त्रास नाही तुला? थोडी नाही, आता बरी आहे. आता मग थरथरत नाही, देवापुढे गेल्यानंतर काय वाटत नाही, तुमच्या पैशाचा खूप आनंद वाटला, घरामध्ये खूप शांती झाली, सगळा त्रास कमी झाला, बरं आहे ना, आता जा तुला पाठवून दिलं. मग विचारलं महाराजांना हे कसं घडलं? तर महाराज म्हटले की डोक्यावरती केस किती असतात ना माणसाच्या, ते केसांनी कसं डोक्याची चांगलीला फक्त धरून ठेवलं असतं आणि एकेका मुलांच्या खड्ड्यातून 8-8 ढागाटे उगवलेले असतात. तशी तुमची कर्म तुमच्या अंतःकरणात चिकटून बसली असतात. डोक्यावर पाणी गेले की सगळे केस धुतले जातात ना, तशी ती कर्मसहित नदीमध्ये वाहून गेली. मी 3 दिवस तिला व्हायला लावली, तेव्हा मला ती सुटली. फक्त 3 दिवस डोक्यावर आंघोळ केली, नदीमधून पाणी गेलं 3 वेळा, तर डोकं केस न कापता स्वच्छ झाले. नदीतलं स्नान अशा तरी पवित्र असतं. काही वेळेला घाट वाटते, तिथे गेल्यानंतर काय आंघोळ करायचे, आणि पण डोळ्याला पाणी झालं थुकून आणि तोंडाला थुकून तोंडा लावलं तर त्यात आम्ही ते स्नान पण कसं ते करत असताना ते काय ते पंढरपुरात आम्ही दरवर्षी जातो, ते आम्हाला आवडतं. तर ते चंद्रभागेला गेल्यानंतर ते वारकरी ते आंघोळ करतात, ते काय दिवस सकाळच्या बायका असतात, त्यांच्या काय कपडे घातले असतात, टॉवेल गुंडाळलेला असतो, ते जातात त्यांच्या तिथे त्या कुंडलिकाच्या पुढे ते एवढा राडा वाजलाय ना, ते चपला तुकडे, त्या हाराची घाण, ते सगळं थुकलेलं घाण झालेलं तिथे येईल आणि तिथे कपडे काढायला लागले. मी इतका त्रास होता तिथे गेल्यानंतर. म्हणजे असं तुम्ही काय करता? काय नाही, आम्ही प्रगटला गेल्यानंतर ते सोनगिरची महाराज आपण येतात, आम्ही तिथपर्यंत जातो खरं. आणि ते गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये पाय बळवायचे, घरी आल्यानंतर पाय घासून घासून उलटे सुलटे करायचे. खाल्लं तर नाही, खायला म्हणजे खास पायाला आम्ही जाऊ. महाराज का जातात त्यांना नदी आवडत असून जात असत. मला काय अरे घाण म्हणून त्याच्याकडे बघू नका. हे नाही तिकडच्या काठाला जा ना, जरा कर स्नान कर आणि भक्त करी कर, भक्त करी. चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे रोज बळती अनुराग, तुझे रोज बळती अनुराग, तुझे
शरीरामध्ये जेवढे रोम आहे त्या रोमाच्या आतमध्ये अडकलेला मळ काढण्यासाठी मग आंघोळ करताना मग त्या रोमाच्या आत अडकलेलं पातक काढण्यासाठी काय केलं? सोपा मार्ग सांगितलाय. तुम्ही स्नान करा, तीर्थात जाऊन पवित्र नद्या कोणत्या आहेत त्या पवित्र नद्याचं नाव सांगितले. पवित्र नद्यांच्यामध्ये पहिलं नाव घेतलं जान्हवी, गंगेचं नाव घेतलं. यमुना, सरस्वती, नर्मदा, गंडकी नदी, सिंधू नदी, गोमती नदी, तमसा नदी, कावेरी आणि चंद्रभागा, वेत्रवती, चर्मणवती, शरयू, तापी, सागरवती या सगळ्या पवित्र नद्या आहेत. सगळं आयुष्यामध्ये सगळ्या नद्यांना त्यामध्ये एक एक नदी आंघोळ करून घ्यावी. सगळ्या स्नान नदी घडावी आयुष्यामध्ये त्या पवित्र नद्या आहेत. आणि या सर्व नद्या आपल्याला अत्यंत पुण्य करत दोष दूर करणाऱ्या तर परम आनंद देणारे. तीर्थामध्ये कोणती कोणती तीर्थ आहेत की त्या तीर्थाला जावं तर तीर्थामध्ये पुष्कर तीर्थ, कुरुक्षेत्र तीर्थ, धर्मांतर तीर्थ, प्रभास तीर्थ,
प्रयागराज क्षेत्र तीर्थ, नैमिषारण्य तीर्थ, अर्बुदारण्य तीर्थ, श्रीशैल्यम पर्वत तीर्थ, सुमेरू पर्वत तीर्थ, गंधमादन तीर्थ, मानस सरोवर तीर्थ, बिंदू सरोवर तीर्थ, अक्षोद सरोवर तीर्थ, हे सर्व अत्यंत श्रेष्ठ आहेत. आणि आश्रमामध्ये कोणते आश्रम श्रेष्ठ आहेत? आश्रमामध्ये 3 आश्रम अत्यंत श्रेष्ठ आहेत. पहिल्याचा आहे बद्रिकाश्रम, दुसरा आहे बामनाश्रम, तिसरा आहे शतयुगाश्रम. हे आश्रम द्रव्यशुद्धीसाठी धनदान करा, देहशुद्धीसाठी आणि मनशुद्धी, देहशुद्धीने स्नान करा, मनशुद्धीसाठी ध्यान करा, अंतःकरणाच्या प्रसन्नते प्राप्तीसाठी भगवतीचे ध्यान करा, चिंतन करा. आणि ह्या दोन तीर्थात स्नान करून पापातून तीर्थ केवळ देहाचा मळ काढून टाकता असं नाही, तर अंतरंगामध्ये साठलेला मळही दूर करतो. गंगा तीर्थ 7 दिवस वास्तव्य केलं आणि 7 दिवस गंगा स्नान केलं तर ईश्वराचं ध्यान झालं तर खूप प्रकारचे दोष दूर होतात. पण गंगेमध्ये राहणाऱ्या माशांचे दोष दूर होतात का? गंगेच्या दगडांचे दोष दूर होतात का? नाही. कारण ते त्या गंगेच्या त्या पवित्र पाण्याच्या पवित्रतेला जाणत म्हणून असं झालं. गंगेचे केंद्र राहणारे 2 जण वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोघं गंगेचे केंद्र राहत होते आणि म्हणून त्यांचे काही पाप गेली का? ते मूर्ख होते. कारण ते असं लागले होते की त्याच्यामुळे काय झालं होतं, दोघांची मूर्खता एवढी दृढतम होती की माझं तुझ्या द्वेषामध्ये गंगेच्या केंद्रावरती राहून पण तसे नाही. असेल फटका मारणार आणि नाव घेऊन सांगितले वशिष्ठ आणि विश्वामित्र दोघांची नावं घेतली. काय सोडलेलं त्यांनी. 2 जण अशी होती की ते दोघे जण त्यांच्या वेळेपणाच्या मुख्यमंत्री वागण्यामुळे किंवा खोटं वागण्यामुळे चिडचिड करण्यामुळे दोघांना दंड बसला. काय झालं त्याचं भांडण का झालं? आणि काही नाही. राजा एक छोटी गोष्ट घडली की इक्ष्वाकू राजा हरिश्चंद्र नावाचा होऊन गेला. त्याची पत्नी होती ताराराणी आणि एक रोहित नावाचा मुलगा होता. त्याला पहिल्यांदा मुलबाळ नव्हतं. ते मुलबाळ नसलं कारण काय झालं त्याला ते संतती व्हायची होती. काय सांगितलं मी तुम्हाला ते सांगत काय तुम्ही? हा हरिश्चंद्र राजा ते यज्ञ केला वरुणाचा आणि त्या वरुणाच्या यज्ञात त्यांनी वरुणाला काही द्यायची पवित्र दिलं नाही. ते पाप लागलं. त्यामुळे झालं काय, विश्वामित्रांनी तुझा यजमान असा तू वशिष्ठाला बोलतोय तर वशिष्ठ म्हटले तू माझ्या यजमानाची काळजी करू नको, तुझं पण पहिलं काय आहे. काही भांडण झालं म्हणजे 2 बामणं हातात तांबणं असा प्रकार घडला. तुम्हालाही म्हटलं आमच्या गावाकडे पडेल. तुम्ही पैपंचपात्र हातात घ्यायचं. पैपंचपात्र म्हणजे जेवायला बसल्यानंतर ती पळी लागते. त्या उपोषण काय की नंतर घ्यायला. पण आता ते विसरून गेले सगळे जण. आता ते गोष्टी पाणी म्हणजे पाणी तर तेच पाणी ती पण तांबणाचा उपयोग फार असायचा. तांबणामध्ये देवता मग काय काय कामाला आहे. काय दिवसाचं भरून आणता येतं. कोणतापासून म्हणून आपल्या गावाकडे तांबडा हातात तावलं होतं आणि सोनगीर प्रसिद्ध तांबड म्हणण्यासाठी तर तुम्ही या मेटमध्ये घेऊन त्या तिकडे गल्लीमध्ये श्री ओळी तांबडी तांबड म्हणतात. कोण माहिती ना तांबडं म्हणतात सोनगीरला. तर त्यांनी त्याला हो सांगितलं मित्रा म्हणून राजा आजच्या ऋषी हे तपसामध्ये ध्यान करत असताना त्यांच्यासमोर ब्रह्मदेव वगैरे कापसाला पुढे आणलं. त्यांच्या अंतःकरणामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा झाली आणि त्यावेळेला एका घटामधून विश्वामित्रा वशिष्ठांचा पुन्हा जन्म झाला आणि ते मित्रावरुणीमुळे झाल्यामुळे त्यांचं मित्रावरुणी असं एक नाव पडलं. इकडे 5 वर्ष यज्ञ पूर्ण झाला पण राजा निमित्त देव पडला होता. देवता प्रकट झाल्या. काय वरदान पाहिजे सांगा. राजा तुला वरदान काय पाहिजे तर राजा जागृत झाला. तो म्हटला की आता मला हा देह नको. ज्या देहाने पूर्ण सापासारखं वाईट कृत्य केलं तर देह मला त्या कळत नको. मग आता मला एकच द्या की जे डोळे भगवंताला पाहतील त्या डोळ्याच्या पापण्यांवरती बसायचं सौभाग्य मला द्या. निवेशवर निवेशस्वी तो निवी किंवा निवेश रूपामध्ये बसतो हे सौभाग्य मला द्या. बाकी मला काही नाही. कोणाला पाहिजे भगवंताला पाहण्याला वेळ द्या. भगवंताला पाहत नाही अशी काय झालं त्याचे डोळे कधीही मिळत नाही. त्याला पापण्याच नाही तर पापण्याने त्याचे कोण आहेत भागवतात दोघांचं वर्णन केलेलं देव भागवतात.
की ज्यांना पापण्या नाही, जे भगवंताला पाहू शकत नाहीत, असे 2 जण कोण? तर एक मासा काय डोळे उघडे असतात, त्या पापण्यात नाही, आणि दुसरे देवता काय डोळे उघडे पण त्यांना पापण्यात नाही. भगवंताने देव आहे, भगवंताकडे पोहोचत आपल्याला पापणी दिली, आणि पापणी काय दिली? चूक झालेली आहे, माझी चूक झाली, डोळे मीठ, भगवंताची क्षमा माग, पण डोळे उघड. ते समोर परत सगळ्यांनी विश्व चालू केली. परत त्यावेळेला देव खूप संधी देतो प्रत्येक क्षणाला, आणि मनुष्य पुन्हा पण वेगवेगळं असतो, शेवट वेगळं असतो, पण त्याचाही मनुष्य काही वापर करायला लागला, एकच वेळा बंद करायला लागला. ते जी वेगळी पात्र, पण भगवंतांनी ह्या दोघांनाही अशा तऱ्हेने वरदान प्राप्त झाली. त्याच्या देहापासून पुढे जो वंश झाला मंथन करून, त्या वंशातून सगळे पुढचे जनक जन्माला आले. हे कसे काय झालं? ह्याचं मंथन कसं केलं? पुढे आहे बाबा, तो वंश पुढे चालवायचा होता, म्हणून त्या मिथी म्हणजे त्या राजाच्या शरीराचं मंथन केलं, मिथी म्हणजे घुसळलं. त्यामुळे त्या राजा पूर्वी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ राहत होता, मंथन केल्यानंतर तो गंगे किनारी गेला, मिथीला असं पडलं, आणि त्याच्यानंतर त्या राजाच्या शरीरातून एक बाळ उत्पन्न झालं. तर जनक माता आणि पिता एकच आहे, म्हणून त्याचं जनक नाव पडलं, पित्या विरुद्ध जनक, आणि त्याच्यात सगळे विजया जनकाची परंपरा तशा ते चालू झाली. असे हे त्या सगळ्यांचे गुणवर्णन सांगितलं. एकदा असं झालं की हय गोत्रोत्पन्न राजे होते, त्या राजांचा आणि गुरुपुत्रांचा त्यांनी अपमान केला, आणि त्यांच्याकडे वाईट दशा प्राप्त झाली होती. आता हे हाय गोत्रोत्पन्न कोण? सगळे हे उपासक भगवतीचे काय येतात, सगळे देवचे उपासक. हाय कोण? क्षत्रिय. सोमवंशी क्षत्रिय समाजाला हाय गोत्र आधी एवढं सगळे क्षत्रिय कोणाची पोरं? कार्तवीर्य नावाच्या राजाची. हा कार्तवीर्य अत्यंत श्रेष्ठ असा राजा आहे, त्याला एक हजार होते, आणि हा साक्षात भगवान दत्तात्रयाचा शिष्य आहे. कार्तवीर्याचं आजही एवढं महत्व आहे की एखादी वस्तू आपण हरवली आणि त्या कार्तवीर्याचं स्मरण केलं तर तुमचं अंतःकरण स्वच्छ असेल आणि सुंदर असेल, आणि तुम्ही खरंच मनापासून हात मारली तर कार्तवीर्य महाराज आजही हरवलेली वस्तू सापडवून देतात. ते आजही वैशिष्ट्य त्याचा मंत्र आहे, कार्तवीर्या गुरु नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्वर्ण मात्र गतम नष्टंच लभ्यते, असं म्हणून प्रार्थना केली तर कार्तवीर्याच्या कृपेने नष्ट वस्तू प्राप्त होते, हरवलेली वस्तू सापडते. आणि हा अनुभव माझ्या आमच्या परिवारामध्ये अनुभव मी घेतलेला आहे. एका व्यक्तीच्या आजोबांची काही कागदपत्र हरवली होती, ती बापालाही माहिती नाही, कोणाला ती कागदपत्र पोटात सादर करण्याची वेळ आली, आणि त्यात सांगितलं की हा मंत्राचा जप कर, अनुष्ठान कर, मोठा होईल. त्यांनी तसा जप अनुष्ठान केला, आणि तेव्हा त्याच्या आजोबांच्या एका मित्राच्या मुलाचा काय नातवाचा त्याला फोन आला, त्याला आमच्याकडे बाळ पडले बाबा, तुझ्या बापाच्या बापाचं नाव आहे, ते मित्र होते, ते काय बाळ घेऊन जा, आम्हाला डोक्याला ताप झालाय, आम्ही सगळं घर बदलतोय, शिफ्टिंग चालली आमची, त्यात ते कचरा ते घेऊन जायला येत असेल तो संध्याकाळपर्यंत ते मिळेल, उद्या आम्ही जाऊन टाका. संध्याकाळी गेला तर बाळमध्ये अनेक कागदपत्र बिनकामाची होती, आणि आतमध्ये ठेवल्याप्रमाणे सापडणारी ब्रिटिशांच्या काळाची शिक्का असलेली वरती कागदपत्र, आणि ती बघितल्याच्या डोळ्यात पाडल्या. तुम्हाला सांगितल्याबरोबर कुठून कुठं पडलेली वस्तू आपण दुसऱ्या बळाकडे होती, ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली, पण ती वस्तू लोकांची नको आपलीच पाहिजे तर नाही तर हे करते. हा ह्याच्याकडे माझ्याकडे येऊ दे करतो तो तुम्हाला काय ते तुम्ही लिहिलं म्हणून सांगितलं मुद्दा करून काहीतरी बोलतोय नको सांगून ठेवतो. सांगून ठेवतो असा हा कार्तवीर्य. याचं दुसरं वैशिष्ट्य काय? हा श्रीविद्येचा उपासना.
कार्तिकीय राजा श्री विद्येमधला दत्तात्रय भगवंताचे शिष्य त्याचे शिष्य अत्यंत श्रेष्ठ उपासक होता आणि त्यांनी देवीची स्थापना केली म्हणून या वंशातल्या एकही पिढीमध्ये आजही देवीची उपासनेचं एकही व्यक्ती असत नाही. आज आपण सूक्ष्म कासा समाजामध्ये गेलो तर कासारांची काली माता वैशिष्ट्यपूर्ण असं बघण्यासाठी असं दिसायला आता सुंदर असतं. पुण्यामध्ये तांबकाळीमध्ये मंदिर आहे सूक्ष्म कासार लोकांचं. देवीचं मंदिर जाऊन पहा, ऐश्वर्य पहा, देवीची मूर्ती पहा, मग कळतं आपल्याला ती सेवा काय आहे. कुठेही जा त्यांची देवीची साधना संस्कृती गेलेली नाही. अमावस्या त्यांच्या हातोडी बंद होणार म्हणजे होणारच, अमावस्यात काम करणारच नाही. त्या दिवशी देवीची चतुर्दशी अमावस्या चक्रपूजा होणारच. देवीची पूजा एक हे विसरतील साधं पण ते विसरणार नाही. बाकी काय कळत नाही पण देवीची पूजा सोडत नाही. ठरलेल्याप्रमाणे दिवे लावण्याचे 9 दिवे ते पुढे मागे तोंड करणे सगळं करून देवीची पूजा एक तर गपचूप एकांतामध्ये करणार म्हणजे करणारच, सोडणारच नाही. आणि ती पिढ्या चाललेली उपासना. तर हे देवीची उपासना. पण झालं काय पुढचे जे राजे झाले हरे उत्पन्न त्या राजांचे कसे पैसे संपले त्या राजांना तो पैसे करायला लागले. तर भृगु ऋषींच्याकडे गेले, भृगुपुत्रांकडे गेले, बाबा काय आम्हाला पैसे वगैरे द्या. तुम्हाला काय म्हणजे आमच्या बाप द्यायला पुष्कळ उठले तुमची काय पैसे मिळवले द्या. थोडं घाबरून थोडे पैसे दिले खरं. पण त्या परिणाम काय झालं तर साथीच मागायला लागले. आणि शेवटी त्या लोकांनी आमच्याच बापल्याचे पैसे तुम्ही घेऊन आम्हाला त्रास देता काय असं म्हणून त्यांनी त्या सगळ्या पुत्रांचा छेद केला. त्यावेळेला त्या कार्तिकेयाच्या ह्या नातवंडाने पुत्रांनी इतका पापाचरण केलं की सगळ्या भृगुवंशीयांचा नाश करण्यास सुरुवात केली. त्यावेळेला एक गर्भवती बाई होती, तिला पण सोडायचं नाही. तिच्या पोटावर नाक मारून ती पोरं मारायची पैसे काढ. इतकी उन्मत्त झाली. आणि त्यावेळेला एक स्त्री त्या ब्राह्मणातली अत्यंत श्रेष्ठ नवरा मारला गेला होता. पण ती 8.5 महिन्याची गरोदर होती. या हयराजाने तिला पकडलं आणि त्या गर्भवतीच्या पोटावर तो पाय मारला होता. पण ही भगवतीची परम उपासना होती. तिने आईला हात पटली मारते आता धाव हे आता काही दिवसांमध्ये पुत्र होणार आहे, तो कन्या होणार आहे आणि मारतायत धाव. आणि मातेला हात मारला करण्यामुळे मातेने सांगितलं तू काळजी करून कोणी बघते आता. त्यावेळेला त्या मातेला माझा प्रयत्न केला. त्याला पोट फोडून ते बाळ बाहेर आलं आणि त्या बाळाची नुसती नजर त्या राजावरती गेली. तर नजरेबरोबर सगळे सगळे राजे आंधळे झाले. मग कळलं की या पात्रतेचे महत्व काय, त्या बाळाचं महत्व काय. तो फोडून बाहेर आला औरव असं पडलं. काही काही लोकांचा औरव गोत्र असतो, जो औरव विषय जे आहे ते आपल्याला बाहेर आले. मातेची एवढी उपासना जन्मता आईच्या घरात असल्यापासून खूप मोठी त्यांनी गुरुपासून उत्पन्न झाली. त्या औरव त्या औरवात निघून त्या सगळ्या राजांना वरती आणली आणि त्यावेळेला सगळं व्यवस्थित झालं. जन्मीने राजा प्रश्न विचारला पण हाय हे नाव कसं पडलं हे कळलं आम्हाला. हाय लागून हाय हाय काय. अरे हाय हाय शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की ज्यांच्या वंशामध्ये घोड्यातून जन्म झालाय ते गोत्र आहे. घोड्यात कुठून काही त्यांचा पूर्वज जो होता तो पूर्वज घोड्याने जन्माला मी आधीच म्हटलं का बसवतो. हे कसं काय झालं सांगायला लागले. एक विलक्षण कसा झाला. एक दिवशीची गोष्ट आहे. वैकुंठामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी जोडलं आणि दोघं प्रेमाने बसले असताना कुठे विचित्र घटना घडली. उच्चश्रवा नावाचा घोडा वैकुंठाच्या दिवशी चालला होता आणि लक्ष्मी टकल्यावर बघत होती. आणि टकल्यावर बघत असताना लक्ष्मी एवढी मंत्रमुग्ध झाली की ती विष्णूला विसरलीच. विष्णू भगवान जवळ आले तरी त्या घोड्यावरती नजर केली की हाटेना. 2दा हाक मारली तरीही ती बघितलं नाही. कारण रागाला विष्णूने तात्काळ शाप दिला की जा, तुला माझ्यापेक्षा तू जास्त प्रिय ना, तू घोडी होशील. तो शाप दिला. शाप मिळाला लक्ष्मी घाबरली. आपण मला काय शाप मिळालं.
परंतु परपुरुषाकडे पाहिजे. कोण म्हणजे उच्चश्रम घोडा तुझे परपुरुष नाही होतो मग कोण येतो? तुझं तर नातं काय? तर म्हणे तू माझा सख्खा मोठा भाऊ आहे. असं काय करता तुम्ही? विसरलात काय? कधी तर भाऊ झाला का? अहो त्याला समुद्र मंथन झाला, अमृत मंथन प्राप्त करण्यासाठी काय झालं त्यावेळेला उच्चश्रम घोड्यात समुद्रातून प्रवेश झाला होता. त्याच्यानंतर मी जन्माला आले ना, प्रवेश झाले ना, त्यामुळे हा माझा मोठा भाऊ आहे. माझा भाऊ पुढे आला आणि भावाकडे प्रेमाने पाहिला. खूप दुसरे भाऊ दिसला बघत होते बाकी काही नाही. पण शाप तर मला मिळालेला आहे. आता उशाप द्या. त्यामुळे उशाप असा आहे की तुला आवरस पुत्र जर घोड्यापासून झाला तर तू मुक्त होशील. तिने हात नका कपाळाला. अहो म्हणे आवरस व्हायचं तर मी ते घोडी झाले नाही, तुम्हाला घोडा बाबा लागेल ना. आता विष्णू राग लागले नाही बोलू. इकडे लक्ष्मीची रूपातून घोडीच झालं आणि ती घोडी होऊन तपस्या करायला फार वाईट. पण काय रागवाली लक्ष्मी ती तपस्या केली. तपस्या कोणाची केली? तिने शिवा आधार होती, शंकराची आधार होती. पण तिथं पण द्वैत आलं का? काय सांगितलं की नाही. तसं तिचं काही झालं होतं, तिने द्वैत केलं होतं आणि तिला माहिती आहे की विष्णूंचा अंतःकरण शिव आहे, शिव गुरु आहे. त्या गुरुची उपासना होती. खूप काळ तिने तप केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि शंकर विचारलं की तू तप का करते? त्यामुळे मला ओळखताच मी कोण आहे? लक्ष्मी आहे. तुझं नाव काय आहे बरं? काय त्या घोडी जायचं माझं नाव अश्विनी आहे. अश्व म्हणजे घोडा आणि अश्विनी म्हणजे लक्ष्मी घोडी. अश्विनी मला उपादान करा, मला हे मुक्त करा. मुक्त करा म्हटल्यानंतर ते म्हटले की ठीक आहे मी तुला मुक्त करतो. एक काम आहे ते माझं माहिती मी करतो. तुझं जा सांगितलं. तिकडे भगवान हराने शंकराने आपले काही दूध वैकुंठाला पाठवले. ते दूध वैकुंठाला आले. त्यांनी भगवान शंकरांना निरोप दिला की कालिंदी तटावरती तुझी पत्नी तप करतीये, एवढी तटावरती तिथं जा आणि तिथं जाऊन तू तिच्यावरती कृपादान कर. त्याला भगवंताला त्याचा अर्थ कळाला आणि त्याला भगवंताने घोड्याचं ग्रहण केलं आणि कालिंदी तटावरती आले आणि त्यावेळेला त्या घोड्याच्या रूपामध्ये असताना अश्विनीला संतती प्रदान केली. कालांतराने अश्विनीने एका सुंदर बालकाला, एका पुत्राला जन्म दिला, मानवी पुत्र जन्म दिला. आणि तो मानवी पुत्र झाल्यानंतर भगवान म्हटले की आता आपण दोघे शरीर टाकू, दोघांनी घोड्याचं शरीर